लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर नैना खरेंच्या घरी आल्यावरती तिने स्वतःला वाचवण्यासाठी कलावर केले घाणेरडे आरोप. दिनकर व संगीताने नैनाच्या खोटेपणामुळे फोडले तिचे थोबाड व नैनाला घराबाहेर हाकलले. नैनाला लग्नातून पळून जाण्याचे कारण विचारले, त्यावर नैनाने काय उत्तर दिले? संगीताने नैनाला घरात का घेतले नाही? कलाला सासरी परत जाण्यासाठी का सांगितले? हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेत खरेंच्या घरी खूप मोठा तमाशा चालू असतो. तिथे कलाने रागाच्या भरात नैनाला चापट मारल्यामुळे नैना खूप रडत असते. इतक्यातच दिनकरने हे सर्व काही पाहिलेले असतं. नैनाला पाहून दिनकरला धक्काच बसतो. इतक्यात नैना कलाला म्हणते, तू मला चापट मारलीस, तुला असं करताना भीती नाही का वाटली? मला चापट मारायची तुझी हिंमत कशी झाली? असं नैना कलाला म्हणते व कलावर हात उचलते. कला तिचा हात धरते व म्हणते, बास बास झालं आता, मी तुझं खूप ऐकलं. तू मला तुझ्यावरती हात उचलण्यासाठी मजबूर केलंस. तू माझ्याबद्दल वाईट साईट बोललीस. मी हे सर्व काही ऐकून घेतलं, परंतु आता मी माझ्याबद्दल एकही वाईट शब्द बोललेलं मी ऐकून घेणार नाही. त्यावर नैना लगेचच संगीताकडे पळते व संगीताला म्हणते, बघ आई, कलाने माझ्यावरती हात उचलला. तू शांत का उभी आहेस? तू तिला नीट समजावून सांग. त्यावर संगीताला खूप राग येतो. संगीता नैनाचं थोबाड फोडते. नैनीला म्हणते, मला तुझं तोंड आधीच फोडायला हवं होतं. दिनकर संगीताला म्हणतो, तुझं बरोबर आहे. तू जर हिला आधीच शिक्षा केली असती तर हिने तोंड काळं करून आलीच नसती. कला नैनीला म्हणते की, नैनाताई, तू आता माझ्या मनातून पूर्णपणे उतरली आहेस. तू तर आईबाबांच्या इज्जतीवर पाणी फिरवलंस. त्यांच्या प्रेमाचा, विश्वासाचा, भोळेपणाचा फायदा घेतलास तू. नैनी म्हणते, कला, तू तुझी हद्द पार करू नको. त्यावर कला सडेतोड उत्तर देत नैनीला म्हणते, हद्द तर तू पार केलीस नैनाताई. जेव्हा तू लग्नातून पळून गेलीस तेव्हाच तू सर्व हद्द पार केलीस. तुझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे मला, आईबाबांना, काजूला अख्ख्या जगाचे टोमणे ऐकावे लागले. तू कोणालाही न सांगता पळून गेलीस. तू सर्वांना सांग, तू कोणासोबत पळून गेली होतीस? कोण आहे तो? आम्हाला त्याचं नाव सांग की ज्याच्यामुळे तुला आपल्या घरच्यांवरच शक होत आहे. त्यावर नैनी म्हणते, तू मला या गोष्टीत अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस. कला, मला चांगलीच माहिती आहे तू कशी आहेस. तू फक्त चांदेकरांनाच नव्हे तर आईबाबांना सुद्धा माझ्या विरोधात उभं केलंस. ज्या बहिणीवर माझं प्रेम होतं, जिच्यावर माझा खूप विश्वास होता, ती तर अस्थिंचा साप निघाली. असं म्हणता क्षणी संगीता नैनाचा हात धरते व तिला घराच्या बाहेर काढते व तिला म्हणते, मला लाज वाटते. तुझ्यासारख्या मुलीला मी जन्म दिला. तू मला आई म्हणू नकोस. जर तू यापुढे कलाबद्दल एक शब्द जरी बोललीस ना, तर मी तुझी जीभ हासडून काढेन. माझ्या आता फक्त 2च मुली आहेत, काजू आणि कला. तुला काय वाटलं, तू इथे तोंडवरी करून आली की मी तुला घरात घेईन, असं वाटलं होतं का तुला? दिनकर संगीताला म्हणतो, तू शांत राहा. कुण्या परक्यासाठी तू तुझं तोंड दुखवतेस? तिला कितीही बोललं तरी तिच्या डोक्यात काही जाणार नाहीये. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. संगीता म्हणत असते, आता मी शांत बसणार नाहीये. तू कलावर आळ ढकलतेस का? तू तर तिच्या समोर उभं राहण्याच्या लायकीची राहिली नाही आणि तिच्यावर आळ घेतेस. निघून जा तू इथून. नैनी रडत संगीताला म्हणते, मी किती त्रास सहन केला, किती अडचणींचा सामना करून इथे आले, परंतु कुणीही मला विचारलं नाही की नैना कुठे होतीस? तुझी ही अवस्था कशी झाली? मला प्रेमाने कोणी 2 शब्दही बोललं नाही. सर्वांनीच मला परकं केलं. त्यावर दिनकर नैनीला म्हणतो की तू परकी झाली नाही. नैनी, तू तर आमच्यासाठी मेली आहेस. तुला तुझ्या प्रश्नाची उत्तरे मिळाली ना, मग आता तू इथून निघून जा आणि कधीही परत येऊ नकोस. नैनी रडत दिनकरला म्हणते, मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. माझ्यामुळे तुमचा खूप अपमान झाला. माझ्यामुळेच कलाला लग्न करावं लागलं. मला माहिती आहे की मी हे खूप चुकीचं केलं आहे. माफी मागायला तयार आहे. मला माफ करा. मी तर तुमची मोठी मुलगी आहे ना बाबा. तुम्ही लहानपणापासून मला प्रत्येक चुकीसाठी माफ केलंस. मग आता आणखीन एकदा मला माफ करा. त्यावर नैना संगीताकडे जाऊन म्हणते, आई, तू तरी मला माफ कर. जर तुम्ही मला नाकारलंस तर मी कुठे जाऊ आणि कुठे राहू?
मला फक्त एकदा माफ कर आई. मी पुन्हा अशी चूक होऊ देणार नाही. संगीता नयनीला म्हणते, तुझ्यासाठी ना आमच्या हृदयात जागा आहे ना, आमच्या घरामध्ये. जेव्हा लग्नातून कुठल्याही गोष्टीचा विचार न करता पळून गेली होतीस, तेव्हा आमच्याबद्दल काही विचार केला होता का तू? आम्ही कुठे जाणार, आमचं काय होईल याचा विचार केलता का तू? नाही ना. हे घर आहे की धर्मशाळा? कुणी पण इथं तोंडवरी करून आलं तर आम्ही खपवून घेऊ. असं कदापि मी होऊ देणार नाही. मला माफ करा. माझी मजबुरी होती. मला भीती होती म्हणून मी हे पाऊल उचललं, असं नयनी सर्वांना म्हणते. त्यावर कला तिला विचारते, भीती? कशाची भीती होती तुला आणि कशाची मजबुरी होती? अगं, त्या घरात लग्न करण्यासाठी तू किती धडपड करत होतीस. तू तुझ्या जिद्दीसाठी आमच्याकडून काय काय करून घेतलंस. तुझं अद्वैतसोबत लग्न व्हायलं होतं. नयनाताई, तुला अचानक असं काय झालं नयनाताई की ज्यामुळे तू तुझा निर्णय बदलला? तू लग्नातून पळून गेलीस. तो कोण मुलगा जो तुझ्या आयुष्यात अचानक आला? जर तुला तुझ्या केलेल्या चुकीबद्दल पश्चाताप होत असेल तर आम्हा सर्वांना त्या मुलाचं नाव सांग की ज्याच्यासाठी तू पळून गेली होतीस. नयनी कलाच्या प्रश्नाचं उत्तर न देता दिनकरला म्हणते की बाबा, मला माफ करा. मी तुमच्या पाया पडते. मला इथून हाकलू नका. मला राहू द्या बाबा. दिनकर नयनीला म्हणतो, मला माहिती आहे की ही कधीच सांगणार नाही की ही कोणासोबत पळून गेली. तिने हे कोणासाठी केलं आणि का केलं हे कधीच सांगणार नाही. तू आम्हाला काय माफी मागते? जर तुला माफी मागायचीच असेल तर कलाची माग, असं संगीता नयनीला म्हणत असते. दिनकरला नयनीचा खूप राग येतो. तो म्हणतो की तू इथं थांबूही नकोस आणि आमची माफी पण मागू नकोस. जर आपण हिला इथे एक क्षण जरी इथे थांबवून घेतलं, कलासोबत अन्याय होईल, असं म्हणून दिनकर नयनीच्या हाताला धरतो आणि तिला बाहेर हकलत असतो. इतक्यातच कला दिनकरला अडवते. त्यावर दिनकर कलाला म्हणतो, ज्या मुलीने तुझं आयुष्य बर्बाद केलं, तुझा आनंद, तुझ्या स्वप्नांवर पाणी फिरवलं, तिच्यावरच तुला तरस येते कला. असं कला म्हणते, मला माहिती आहे नयनाताईकडून चूक झाली, पण जर आपण नयनाताईला घराबाहेर हकललं तर ती कुठे राहणार? रस्त्यावर झोपेल, भीक मागून खाणार. असं झालं तर काय होईल? जेव्हा आपल्याला माहीत नव्हतं की नयनाताई कोठे आहे, कुठल्या अवस्थेत असेल, तेव्हा आपल्याला किती चिंता होती. त्यावर संगीता कलाला म्हणते, कला, तू माझं ऐक. तू तुझ्या सासरी परत जा. संगीता काजूला म्हणते की काजू, तू कलाचं सामान पॅक कर. त्यावर काजू म्हणते, आई, तू कलाताईला परत का पाठवत आहेस? ती का इथून जाईल, ते पण एवढ्या रात्री? संगीता रागाने काजूला म्हणते, तुला जेवढं सांगितलं आहे तेवढं कर. असं म्हणता क्षणी काजू रागाने आत जाते. कला संगीताला म्हणते की ठीक आहे, मी जाईन परत, परंतु नयनाताईला घराबाहेर काढणार नाही. तिला इथेच राहू दे. दिनकर म्हणतो, हो कला, तुला आता जावई बापूंसोबत राहायला हवं. तू या तमाशात पडू नकोस. मी हे सर्व काही प्रकरण सांभाळेन. तू जा कला. कला तेथून निघून जाते. तर इकडे दिनकर व संगीता नयनीला आत ये असं न म्हणता निघून जातात. नयनी दारातच थांबते. तर संगीता व दिनकर नयनीला घरात घेणार का व नयना जिच्यासोबत पळून गेली होती त्या मुलाचं नाव सर्वांना सांगणार का, हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.